माझी राजकुमारी ना, छोटीशी प्रिन्सेस, माझी परीराणी, हिचा प्री बड्डे करत आहो आम्ही. ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी छान असं करावं अशी खूप मनी इच्छा होती, पण काय करणार, तब्येतच साथ देत नाही हो आजकाल. आणि त्याचप्रमाणे पाऊस वगैरे आणि मुलांचीही तब्येत डाऊन होती आणि आहोंना देखील कामातनं जास्त वेळ मिळत नव्हता. म्हटलं सिम्पलमध्ये तरी तिला घेऊन गेलो आम्ही. इथे अगदी अशी घरगुती टाईपची बेकरी आहे, छान पदार्थ मिळतात तिथे घेऊन गेलो. तिला जे जे हवं आहे ते सगळं तिला दिलं. इथे पदार्थ खूप कमी दिसतात, ॲक्च्युली घेतले खूप जास्त होते. आणि मग ते घेऊन येऊन घरामध्ये तिच्या पद्धतीने, तिला जसं आवडतं साधे सिंपल पद्धतीने तिचा बड्डे केला. ॲक्च्युली पहिला बड्डेही लेकराचा खूप सिंपलच झाला होता, अगदी घरगुती पद्धतीनेच. आणि दुसरा बड्डे देखील आमच्या घरात झालाही नव्हता. ॲक्च्युली काही कारणास तर कुणाला तरी हेल्प करण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याच दिवशी बड्डे होता, मग त्यांनी फोर्स केला म्हणून बड्डे तिथेच झाला होता. हा बड्डे खूप छान धूमधडाक्यात करावा अशी मनी खूप इच्छा होती, पण माझी तब्येत डाऊन असल्याकारणाने बघूया कितपत काय जमतं ते. 17 तारखेला राणीचा वाढदिवस तर खूप छान करणार आहे. ही जी माझी प्रिन्सेस आहे ना, आमच्या जीवापेक्षा जास्त आहे, माझ्या घरची लक्ष्मी आहे. एका मुलानंतर जेव्हा मला पिल्लू जन्मला ना, त्यावेळेस मी खूप रडले होते की मुलगी हवी होती ना असं. मग नंतर नको नको म्हणता म्हणता नेहमी असं मणी वाटायचं. करंजा देखील आणल्या तिला, कारण करंजा तिला भरपूर आवडतात आणि मी घरातही बनवणार आहे. पण थोडी तब्येत डाऊन असल्याने मी आता सध्या रेडीमेडच आणले, जे अगदी घरगुती पद्धतीने बनवतात. मग आता क्षमा करा, तिसरा बड्डे तिचा करणार आहोत. कसा जमेल काही करणार ते काय माहीत नाही, पण तरी छान पद्धतीने करणार आहोत. आणि आमच्या परीराणीसाठी आम्ही मस्तपैकी छान 3 फ्रॉक आणलेत. 3ही फ्रॉक तिच्या पसंतीचेच आहेत आणि खूप छान आहेत, पण अगदी असं पार्टीवेअरच. तिला नेटेड असे थोडे ऑर्गन्झा फॅब्रिक तसले तिला आवडत नाही. ती रुतते मला मम्मा म्हणून कंप्लेंट करते, म्हणून सिम्पलमध्ये चांगल्या क्वालिटीतले असे छान फ्रॉक आणलेत. पण ते सिम्पल आहे आणि तिला पुढे यूज होतील असेच आहेत. आणि आमच्या राजकुमारीला आहे ना, कसलेही कपडे असले तरी ती छानच दिसते. ती ज्यावेळेस आमच्या लाईफमध्ये आली ना, त्यावेळेस आमची परिस्थिती खूप जास्त डाऊन होती, कुणाचीही साथ नाही. मी माझा मुलगा आणि माझा नवरा खूप जास्त परिस्थितीशी आम्ही खेळत होतो. त्याचवेळी आमची परीराणीचं आगमन झालं. खूप खूप खुश होतो, कारण मुलगी आली आहे, लक्ष्मी आली, जे हवं तेच मिळालं आहे. कन्यारत्न होणं खूप खूप नशिबाची गोष्ट असते. जे खूप भाग्यवान असतात त्यांनाच कन्या होते, हे तुम्ही माझ्याशी सहमत असालच. ही लक्ष्मी माझ्या घरी आली, पण तिचं काही छान असं करायला आम्हाला जमलंच नाही, हे मनी खूप दुःख वाटतं. त्यामुळे आम्ही तिला प्रत्येक गोष्टी तिला सुख देण्याचा, तिच्यासाठी छान काहीतरी वेगळं करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. तशी माझी राजकुमारी खूप समजूतदार आहे, असं हट्टीपणा वगैरे तिने कधीच काही केलेला नाही आहे. पण